करा. नीट सांभाळून राहा काय. चल चल रे माझ्या लेकरा. राणा बॅगेत भरलंय ना समजा. काळजी घ्या बर का. राणा हे बघ नीट सांभाळून राहा. खा पी. इकडचं ध्यान आलं तर येत जा. नाहीतर मी येईन भेटायला. हा मावशे तू काय काळजी करू नका. तुझ्या पोराची काळजी घेतो मी. राणादा 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 हे काय आहे तुम्ही. राणादा तू सासरला चालत आणि ती बिजाई बिजाई काय भानगड आहे. ए तुम्हाला त्यांनी कोणी काय सांगितलं रे. अरे तू पप्प्या गावभर ढोल वाजत फिरायला लागलाय. राणादाची बिजाई आहे राणादाची बिजाई म्हणून. होय लोक चालला सासरला असं काय बाय म्हणत होत. खरं आहे ते. होय की खरोखर चाललंय वाटतं सासरला. ही बॅग पण भरली की. काय सासरला लावले रे. राणा तिकडे मळ्यात चाललाय जिजाकडे राहायला. काय कर बर बर ठीक आहे. चला लवकर बाकीचे पण काम आहेत आम्हासनी. हा मालक चला निघूया. आपलं घर आपली वाट बघतय. चला. ओ मालक येत आहे ना व. राणा नीट काळजी घे बाबा. हा नीट खा पी. आणि हे बघ जिजा संग भांडू नगस. गोडी गुलाबी न राहा. अगं मावशे म्हणलो ना व घेईन सांभाळून म्हणून. नका काही काळजी करू. सापूर राणा बॅग घेतो रे. हात तुटला काय माझं. अरे तू नाराज आहेस म्हणून म्हणते ना. हे समज की नाही तुझ्यामुळे व्हायलंय. आपल्याला की नाही नंतर बघतो बघ ना. मी कुठं काय केले. मालक येत आहे ना व. जा पोरा. चाले करा जा. काळजी करू नको. चल आम्ही बी आहे. आम्ही पण हाय. पहिलवान चला निघा. अरे बाबा बिदाई तर मुलींची होते. राणादादाची कशी होईल. कलियुग आहे बाबा कलियुग. इथं सगळं उलट होणार. बिन लग्नाची बिदाई वरात पाठवणी सगळं होणार. काय बापू नाहीतर काय. अरे मी माझ्या डोळ्यानं बघितल्याने कानानं ऐकले. आपला राणा आता सासरी जाणार. राणादा बाईच्या कब्जात अडकला म्हणा. मी काय सांगत होतो त्या जिजाला गावात हाकलून द्या पण नाही. बसलाय तसंच सगळे. काय ये झाला गेला राणा आता सासरी. ते बघा राणा चालला वरात चालली रानाची. सासरेला हा
राना निघाला बापू. अरे माझ्या रेणूला माझ्या मनाविरुद्ध सासरे धाडलं होतं या रानानं. जुनं झालं ते. चला इकडे इकडे. सासरीला रान निघाला. राणादा हे काय काय नाही. सासरी निघालाय म्हणा. ए काय मी बघू नकोस. निघाले अहो गावात समजीकरणाची चर्चा चालू आहे. उगाच पप्पाच काम असणार आहे. ए त्याला बस टाइमपास बंद करा. चला चला निघा आपापल्या कामाला निघा. पहिलवान चला. चला एवढीच कामं नाहीत आपल्याला. अरे चल. हे बघा बघायला पाहिजे. वस्तात तुम्ही नमस्कार करतो. अरे माग काय नमस्कार करायची गरज नाही. अरे काय ऐकालोय मी हे. काय वस्तात. अरे तू नांदा निघालास म्हण. राणादा पाक अब्रूचा डॉल्बी वाजवलाच गड्या. अख्खी पोरं आमच्यावर हसायला जातात. आणि अख्खं कुस्ती क्षेत्र माझ्यावर. राणा अरे तुला काय लाज लज्जा. आ नांदणारी तुझ्या घरात आणायची सोडून तूच नांदा निघालास. तसलं काय नाही वस्तात. मग कसं आहे. अरे तुला असं बाईच्या दाराला बांध्याला कोकरू झाल्याला बघून मला किव यायला रे तुझी. आणि राग बी. ओ मी काय कोणाला कोकरू बिकरू केलं नाही काय. उगा माझ्यावर नसता नाही घ्यायचा. अगं तुझ्यावर आळ नाही बाई. ते आमचंच नाणं खोटं आहे. होय लय घोटाळा येऊ पहिलवान. अहो म्हणून तर घेऊन चाललोय आम्ही याला. राणादा तू लय बदललास गड्या. अरे बाईच्या नादाला लागून एवढं नुकसान झालंय तर पुण्यांदा बाईच्या नादाला लागलास. अहो नाही वस्तात तसलं काय बी नाही. राणादा तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. जे खरं आहे ते खरं आहे. वस्तात माफ करा की राणा झाला. अरे काय माफ करा. हा माझा सच्चा पैलवान बाईच्या नादाला लागलाय. अरे कुठेतरी जाऊन जीव द्यावा असं वाटायलंय मला. एक जुनी तालीम बंद पडली होती. आता नवी तालीम काय गावात पुन्हा सुरू होणार नाही. आणि ह्यो राणा ह्यो बी काय पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार नाही. अहो वस्तात असलं काय बोलू नका सावं. तुझा थोबाड काळ कर. चल जा इथून. अरे तुला माझा पट्ट्या म्हणायला लाज वाटाल्या. हा? होय माणसं. राणादा हो राणादा अहो राणादा थांबा की लय घाई चाललेली दिसते. राणादा मानलं बाई तुम्हासनी. तुमच्यासारखं विचार सगळ्या बाप्यासनी यायला पाहिजे बघा. कसला विचार. राणादा नांदायला चाललेत ते. हे सरपंच नाही नाही सगळ्या गावात अशी चर्चा सुरू आहे. हेच तर राणादा नुसतं बोलतच नाही तर करून मी दावलं. काय करून दाखवलं. बाई गडी स्त्री पुरुष असं काय भेदभाव नसतोय. बायकांनीच नांदायला जायला पाहिजे असं कुठं आहे. गडी माणूस बी जाऊ शकतोच की. अंजली वहिनीची शिकवण मात्र पक्की लक्षात ठेवल्या बघा राणादा तुम्ही. रुपा मावशी चुकलं बाबा. पण तुम्ही नग त्या माणसाची शिकवण मात्र चांगली ध्यानात ठेवली असं बघा राणादा. जे चांगलं ते चांगलंच. काय राणादा बरोबर ना. आमचं राणादा मनानं लय चांगले आहेत. नीट वागायचं बरं का त्या सकट. हा हा काय काळजी करू नका. नीट ध्यान ठेवतो त्यांचं. राणादा तुम्ही लगीन केलं सा ते एक बरंच झालं बघा. नाहीतर असं एकटं कुठं पत्ता राहणार होता सा.
आहे ना व त्यामुळे संसार करायला काही अडचण यायची नाही. बस झालं, आता जाऊ काय साहेब? अरे चला की, किती टाइमपास लावलाय. हे बघा, आता जाताना देवाचा आशीर्वाद घेऊन जावा, म्हणजे संसार सुखाचा होईल बघा. हो दुर्पा मावशी, अहो काय बी बोल नका हो. काय बी कसं बोलले, हाय तेच बोलतोय. अहो जोडीनं देवाचं दर्शन घ्या, मगच संसार सुखाचा होतोय बघा. माझा काय बी संबंध नाही, चला की. अरे बाबा, जुनी जाणती माणसं सांगायला तर ऐक की काय खोटं सांगायलात वय. एकदम बरोबर बोलला बघा मावशी. आता जाता जाता देवाचं दर्शन घेऊन मगच जायचं काय साहेब? हा पाहिजे, आपली संस्कृतीच आहे ती. चला देवळात. चला चला. नाही नाही साहेब, नाही काय नाही. अरे बाईने सांगितलं ते पुरुषांना ऐकायलाच पाहिजे. हा, आणि आमची करडी नजर आहे तुझ्यावर, माहित आहे ना. चलायचं, चला. हो दुर्पा मावशी, तुम्ही बी चला की. कसं आहे, जुन्या जाणत्या माणसांचं मार्गदर्शन व्हायला नको होय का नाही? चला की. चला 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 गे बाई, चला. राणा चला, जोडीने आता दर्शन घ्या देवाचं. चला. हो साहेब, आता कशाला उगा येऊ कुठं ना, तसं बाई तुम्हाला उशीर व्हायला ना व. चला जाऊ की. अरे बाबा, देवापेक्षा आम्ही मोठा आहे का? हा? जावा आणि जोडीने आशीर्वाद घेऊन या दोघं बी. हो सरपंच, जरा बोला की काय तर. हा सरपंच या नात्यानं मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आता देवदेव करून यावं. हा एकदम बरोबर आहे. अरे देव तर करूयाच की. बरं आधी आपल्या गावातल्या देवाचं दर्शन घेऊया. जावा, घेऊन या दर्शन. हा, चला मालक. ए पहिलवान, अरे जा की मरदा, लाजतेस काय असं बायकांसारखं? हा, अहो चला की, चला चला. जा बॅग ठेवीत असते ते. मी नंतर बघतो मी. देवा, मनापासनं माफी मागते मी. राणाजींचा गावात एकत अपमान व्हावा असं माझ्या मनात अजिबात नाहीये. त्यांना आमच्या जुन्या संसाराची आठवण करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय. त्यात मला तुझी साथ असू दे. देवा, करायला गेलोय का न झाले भलतच, नाही त्या भानगडीत अडकलोय. आता तूच यातनं सोडीव. मला काय या बाई बरोबर संसार बिंसार करायचा नाही. देवा, मला मार्ग दाव, माझी सुटका होणार असा कौल दे. देवा, आमचा संसार पुन्हा पूर्वीसारखा होईल असा कौल दे. म्हणजे माझी सुटका होणार, उशिरा का होईना माझी सुटका होणार हे पक्क आहे. चालतंय की मग. काय म्हणला? नाही काय नाही, ते देवानं माझं ऐकलंय. होय, माझं मी ऐकलं. चला चला. बापू, या रानाची इज्जत आज गावभर घालवायची. वय वय वय. अरे पर रानाची इज्जत घालवल्यामुळं आपल्याला कसं काय मिळणार आहेत रे पैसे? चल सांगतो सांगतो. सासरला हा रान निघाला, सासरला हा. काय करायला? नाही मालक. सरपंच या नात्यानं तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. हा, हा, आणि माझ्याकडे पण शुभेच्छा. हा,
बर आता समजा झालं असेल तर निघायचं काय? होय होय निघू की काय मालक केवढे काय तुम्हाला हं? बरं बरं तुम्ही काय काळजी करू नका काय आम्ही दोघं अगदी नीट राहतो हो काय चला लवकर चला की चला 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 बापू गरमागरम विषय आहे गरमागरम चहा घ्या राणा निघालच कर बाबा सासरी शिदुरी घेतलीच ना बाबा बरोबर. बापू पप्या बस झालं लय झालं आता. अरे लय कुठं झालं आता कुठं सुरुवात झाली तुझ्या नांदायची. होय की नाही साहेब बरोबर बोललो की नाही. हे पप्या राणा तुझी दमदाटी आमच्या समोर चालणार नाही बरं का. हा हा अहो साहेब तो कसा बोलायलाय बघा की राणादाला. मी कुठं काय चुकीचं बोललो. मी काय म्हणालो राणा जिजाकडं नांदायला चाललाय नुकती सुरुवात झाल्या त्याच्यात काय बोललो मी. हा काय बोल बापू बापू जावा एक साडी घेऊन या जावा आपण राणाला की नाही एक माहेरची साडी देऊया. हे पप्या तुझा मुडक्या डोसक्याच्या चढच्या मेंदूच्या पुण्यांदा एक जरी वाकडा सबूत काढलास का नाही पायताना तुझ्या टाळूवरती केसच काढतो का नाही बस तू मागचा मार विसरलास का काय. जमती कोणाला देतेस का. ए तुला देतोय तुला का घाबरतो का काय तुला. पुण्यांदा जर का माझ्या मालकांमध्ये आला आणि काय बी वाईट वंगात बोलला तर तुझी जीभ हाताळून त्याचा पायतान करून पायात घालतो का नाही बस तू. ए जिजा चल कशाला घाणी धोंडा मारा. टाळक फिरला का नाही तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. ए अरे पोलीस संकट असताना कायदा हातात घेण्याची भाषा कसली करता रे. हा जिजा चप्पल पायात ठेवते. मालक तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका सा. असल्या बुरट्यासनी कसं वटणीवर आलाय तर ते जिजाला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. आपण दोघं जर का संकट असलो का नाही तर असल्यासनी पुरून उरू. वा 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 नवरा बायकून एकमेकाला अशी साथ दिली पाहिजे. होणार तुमचा संसार होणार. चला हा चला मालक. तू काय बघतो मारलेला रे. पप्प्या अरे रानाची आबरू घालवणार होतास ना व. अरे त्या दोघांनी तुझीच आबरू घालवली.